नमस्कार, मी प्रियांका लोहार. जनवार्तामध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थिनींना पदवी प्रदान करण्यात आली. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचा पदवीदान समारंभ पार पडला. फॅशनच्या दुनियेत अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या उलमार्क या आंतरराष्ट्रीय पारितोषिकाचे विजेते आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर राहुल मिश्रा, निवेदिता साबू, स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचे तांत्रिक सल्लागार रवी अडवाणी हे या समारंभात विशेष अतिथी होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष विश्वास देवल, स्नेहलता सहस्त्रबुद्धे, सचिव रवींद्र देशपांडे, व्यवस्थापकीय समितीचे सदस्य मिलिंद लेले, शिवाजी फंगसे, प्राचार्य डॉक्टर MM हुंडेकर आदी यावेळी उपस्थित होते. संस्थेच्या 130 विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. फॅशन आणि डिझाईनच्या क्षेत्रात काम करताना केवळ पैसा, प्रसिद्धी याकडे न पाहता युवकांनी कामाचे समाधान ही बाब सर्वात महत्त्वाची मानली पाहिजे, असे मत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केलं. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके विद्याधरी, वागीश्वरी वागीश्वरी. I believe in young India, and therefore I was very happy to confer these certificates with you. I will request organizers next time when you call somebody as a chief guest, also give me that outfit, because that looks nice. Otherwise, आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. पुतळ्यांपासून प्रेरणा घ्यायला हवी, असं मत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुतळ्याच्या मेघडंबरीचं उद्घाटन करताना सांगितलं. सारसबागेसमोर असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचं उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महापौर चंचला कोदरे, उपमहापौर सुनील गायकवाड, आमदार दीप्ती चौधरी, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळकर, नगरसेविका स्मिता वस्ते, सभागृह नेते सुभाष जगताप, माजी आमदार कलमढोले पाटील, कृष्णकांत कुदळे, रवी चौधरी आदी उपस्थित होते. केवळ महापुरुषांचे पुतळे सुशोभित करून चालणार नाही, तर समाजाची मने देखील सुशोभित झाली पाहिजेत. पुतळे उभारून त्याकडे पाहत राहिले तर काही उपयोग नाही. पुतळ्यांपासून प्रेरणा घ्यायची असते, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. आणि ही ज्या अशा दैदिप्यमान व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती असतात, अशांकडून नेहमी प्रेरणा मिळत असते आणि ती प्रेरणा घ्यायची असते. नुसतेच पुतळे उभारले आणि बघत राहिलो आपण तर त्याला काही अर्थ नाही. पुतळे का उभारले जातात याचं कारण असं की काहीतरी अलौकिक, महत्वाचं, असामान्य असं काम त्या विभूतींनी केलेलं असतं आणि समाजामध्ये अशा कामाची प्रेरणा घेऊन ते काम आपल्याला सगळीकडे पेरायचं असतं, करायचं असतं. म्हणून अशा प्रकारचे पुतळे निर्माण केले जातात आणि त्यांचा सन्मान केला जातो. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी
civil, computers, electronics, electronic and telecommunications, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA, Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering. और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. लष्करी महाविद्यालयाच्या वतीनं इबोला आक्रमण आणि मुकाबला या विषयावरील चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं. देशभरातून आत्तापर्यंत 5 इबोला संशयित पेशंटच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले असून त्यातील एकालाही इबोलाचा संसर्ग झालेला नाही. इबोलाचे विषाणू देशात पसरण्याची शक्यता कमी आहे. तरीही इबोलाचा पेशंट आढळल्यास त्याचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय आरोग्य व्यवस्था सक्षम आहे असा दावा राष्ट्रीय विषाणू संस्थेचे संचालक डॉक्टर D.P. मोरे यांनी केला. NIV, लष्करी वैद्यकीय महाविद्यालय आणि राज्याच्या आरोग्य विभागातर्फे इबोला आक्रमण आणि मुकाबला या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉक्टर मोरे यांनी माहिती दिली. AFMC और कमांड हॉस्पिटल में, और इस वर्कशॉप का मकसद ये है कि इबोला वायरस इन्फेक्शन जो वेस्ट अफ्रीका में हुआ है अभी, उसका हम लोग को कैसे तैयारी करना चाहिए और हम लोग को क्या प्रिपेयर्डनेस होना चाहिए हॉस्पिटल में और मेडिकल सर्विस हेल्थ प्रोवाइडर्स में, जानकारी के तौर से और इक्विपमेंट के तौर से और हॉस्पिटल के बेड के तौर से. तो हम लोगों ने क्या किया कि पूरा MH मिलिट्री हॉस्पिटल कर्की से लेकर कमांड हॉस्पिटल और AFMC के जितने डॉक्टर्स, नर्सिंग ऑफिसर्स और पैरामेडिकल स्टाफ है उनको सब एकत्रित करके हम लोग ने NIV के साथ मिलके उनको डेमोन्स्ट्रेशन दिया है. पहले इसकी पूरी वायरस की जानकारी के ऊपर, उसके बाद एक पेशेंट अगर आता है तो उसको कैसे हैंडल करना है, हेल्थ केयर प्रोवाइडर को क्या क्या प्रिकॉशन लेने हैं और क्या क्या प्रिवेंशन करने के लिए हम लोग को सुविधाएं उपलब्ध करनी चाहिए अपने हॉस्पिटल्स में. तो वो अभी जारी है और उसमें हम लोग ने ऑलरेडी वायरस के बारे में पूरे लेक्चर्स सीरीज़ ले लिए हैं और पूरे अभी के वेस्ट अफ्रीका के स्थिति के बारे में हम लोग ने अपडेट दिया है. और उसके बाद अभी हम लोग कुछ ही देर में डेमोन्स्ट्रेशन जारी करेंगे. वेस्ट अफ्रीका में UN पीस कीपिंग के हिस्सा हैं, वो लोग सारे दिल्ली में वापस आएंगे और दिल्ली में वापस आके उनको सर्वेलेंस में रखा जाएगा ताकि किसी को कोई सिम्टम हो या कोई भी प्रॉब्लम हो तो हम लोग उसको तुरंत उसका डायग्नोसिस कर पाएँ. और उसके लिए उन्होंने बेस हॉस्पिटल में बेड्स उनके लिए ईयर मार्क कर दिए हैं फॉर ट्रीटमेंट एंड आइसोलेशन. तो उस तरफ से हम लोग पूरे तैयार हैं. इसका अगर कोई प्रॉब्लम हमारे जवानों में पाया जाए उसको हँडल करने के लिए हमारी तयारी पूरी. डॉक्टर तात्याराव लहाने यांना अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी तात्याराव लहाने यांनी आपल्या जीवनाचा जीवनपट उलगडला. महाराष्ट्र राज्य मातंग समाज संघटनेच्या वतीने देण्यात येणारा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार लहाने यांना भाजपाचे सचिव श्याम जाजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी लहाने बोलत होते. तब्बल 12 तास सावकाराकडे मोलमजुरी केली, काबाड कष्ट करून उच्च शिक्षण घेतलं आणि डॉक्टरकीच्या पेशाने नावारूपालाही आलो. मात्र मागचे दिवस न विसरता सर्वसामान्यांची सेवा हीच ईश्वर सेवा मानली. लाखो लोकांना दृष्टी देण्याचे मोलाचे काम केले. याच दरम्यान दोन्ही किडण्या निकामी झाल्या. सगळंच संपलं होतं पण खचलो नाही. संपत्ती कमवण्याचा हेतू न ठेवता ज्यांना दृष्टी दिली त्यांच्या आशीर्वादानेच गेली 20 वर्ष मी जिवंत आहे, अशा शब्दात जे रुग्णालयाचे अधिष्ठाता पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी त्यांचा जीवनपट उलगडला.
आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सेलिब्रिटींनी तरुणाईला घातलेली साथ, तरुणाईचा जल्लोष आणि ढोलताशांच्या झालेल्या गजराने दणाणून गेलेला शनिवार वाड्याचा परिसर. निमित्त होतं पुणे फेस्टिवलच्या ढोलताशा ध्वज महोत्सवाचं. आगामी गुरुपौर्णिमा या चित्रपटाचे अभिनेते उपेंद्र लिमये, सई ताम्हणकर, दिग्दर्शक गिरीश मोहिते यांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन झालं. पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, संयोजक नगरसेवक दत्ता बहिरट, बाळासाहेब अमराळे, प्रवीण परदेशी, अप्पर पोलीस उपायुक्त चंद्रशेखर दैठणकर, ॲडव्होकेट प्रताप परदेशी आदी उपस्थित होते. या स्पर्धेत सुमारे 30 ढोलताशा ध्वज पथकांनी सहभाग घेतला होता. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आर्या, मोरिया, संघर्ष आणि शिवतांडव या 4 संघांनी सादरीकरण केलं. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या ताज्या घडामोडींसह. नमस्कार.